जमते का दादा मला? नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, जय भीम, नमोद्या मित्रांनो. या ठिकाणी आपण आता संविधान चौकामध्ये आहोत आणि संविधान चौकामध्ये बाबासाहेबांच्या या पुतळ्याचे जे रक्षण करतात म्हणजे सिक्युरिटी गार्ड, काय नाव आहे? सुनील जारुंडे हे आता आम्ही संविधान चौकात आल्यावर आम्हाला भेटले. 2 शब्द आम्ही बोललो. त्याच्यानंतर आम्हाला ते स्वतः आम्हाला भेटायला आले आणि सांगितलं की बाबा मी गाणं म्हणतो. तर आम्हाला असं वाटलं की बाबा एक तर सिक्युरिटी गार्ड आहे आणि ते बाबासाहेबांचे विचार त्याच्यामध्ये कसे काय आले, आम्हाला थोडं असं म्हणजे असंभव वाटलं. त्याच्यानंतर आम्ही बाबांना म्हटलं की तुम्ही एक गाणं म्हणून दाखवा. त्याच्यानंतर बाबांनी आम्हाला एक प्रकाशनाथ पाटणकर साहेबांचं एक गाणं आम्हाला म्हणून दाखवलं. माझ्यासोबत माझा मित्र सिद्धार्थ रामटक्केसुद्धा आहे. आम्ही दोघंजणं या ठिकाणी आलो असताना हे बाबा आम्हाला भेटले आणि आम्हाला यांचं गाणं ऐकून इतकं चांगलं वाटलं की प्रकाशनाथ पाटणकरचं गाणं साक्षात समोर बसून ऐकल्यावर जे काटे अंगावर येतात तसेच काटे आम्हालासुद्धा काही वेळेपुरते आले. 2 गाण्याच्या पंक्ती काका तुम्ही आम्हाला म्हणून प्रकाशनाथ पाटणकर. दशा पाहुनिया रे जनाची, मला याद येतो भीमाची. आता धावुनी पुढे येऊनी, आता धावुनी पुढे येऊनी, कोण देईल अश्रू पुसूनी. दशा पाहुनी या जनाची, मला याद येतो भीमाची. कुठे वस्ती गरिबांची जळतो, कुठे अपमान पुतळ्याचा होतो. कुणी आया बहिणींना छळतो, कुणी संविधान बदलाया पाहतो. हे करण्या वैऱ्यावर मात यांना मारायालात, करण्या वैऱ्यावर मात यांना मारायालात. कोण येईल कंबर कसूनी, दशा पाहुनी या जनाची, मला याद येतो भीमाची. मित्रांनो, हे गाणं ऐकल्यावर मला माझा मित्र आणि हे काकांचं गाणं ऐकल्यावर साक्षात डोळ्यात अश्रू फक्त बाहेर यायचे राहिले, डोळ्यापर्यंत आलेले आहे आणि काकांनी डोळ्याचे अश्रू बाहेर निघालेले आहे. म्हणजे त्यांच्या भावना त्यांनी गाण्यातून कशा व्यक्त केला हे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही कधी पण संविधान चौकात आले किंवा हे काका तुम्हाला कुठे पण भेटले तर त्यांना थोडी मदत करा आणि त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना असंच प्रोत्साहन करत राहा. मला खूप चांगलं वाटलं आणि तुम्हालाही हा व्हिडिओ खूप चांगला आवडला असेल मित्रांनो. माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ते चांगली कमेंटसुद्धा करा. धन्यवाद. जय भीम. माझ्या चॅनलचं नाव NBA Blog 21 आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली दिसेलच. प्लीज बेल आयकॉनसुद्धा दाबा. धन्यवाद. जय भीम. नमस्कार.